चंगळ्या बोले कुहू हा अतिशय चांगला रील स्टार आहे। तो गरिबीतून वरती आला याचा आम्हाला अभिमान आहे। त्याने पुढे जावं, परंतु त्याचं आणि एका माणसाचं आयडीवरून इंस्टाग्रामची जी आयडी आहे त्याच्यावरून वादविवाद चालू आहे। या वादविवाद चालू असताना सदरील चंगळ्या बोले कुहू याने त्या माणसाच्या पत्नीविरोधात अपमानित भाष्य करणारं त्यानं आणि त्याच्या आईने अपमानित भाष्य करणारा एक व्हिडिओ बनवला, तो पोस्ट केला आणि त्यामध्ये सदरील महिलेवर खोटे आरोप लावले। ती महिला अशी आहे, तशी आहे, तिनं हे केलं, तिनं ते केलं आणि तिच्याविषयी अपमानित भाष्य केलं। म्हणून आम्ही IPCच्या बदनामी कलमांच्या अंतर्गत या चंगळ्या बोले कुहूच्या विरोधात नोटीस पाठवलेली आहे आणि त्याला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर चंगळ्याने योग्य खुलासा केला नाही व माफी नाही मागितली तर आम्ही त्याच्या विरोधात बदनामी कायद्याअंतर्गत प्रकरण दाखल करू। कारण एखाद्या व्यक्तीचं मान व सन्मान हा त्याच्या जगण्याचा कणा असतो आणि तोच या चंगळ्या बोले कुहू याने मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। चंगळ्या बोले कुहूने जे प्रकरण केलेलं आहे, अपमानित भाष्य वापरलेलं आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण सोशल मीडियावर काही बोललो तर ते वैयक्तिक स्वातंत्र्याअंतर्गत येतं, असं बऱ्याच लोकांनी भ्रामक कल्पना आहे। परंतु ज्या व्यक्तीचं चारित्र्य हे त्याच्या जगण्याचा कणा असतो आणि तो जर तुम्ही मोडला तर पूर्वी IPCमध्ये 499, 500, 501 या कलमाअंतर्गत कारवाई व्हायची। आता BNSने नवीन कलम आणलेला आहे। एखाद्याची बदनामी करणे, त्याच्याविषयी खोटं बोलणे आणि ते सोशल मीडियाला पोस्ट करणे हे एक फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे। हे याला म्हणतात बदनामी मानहानी। जवळपास 6 महिने शिक्षासुद्धा यामध्ये होऊ शकते। धन्यवाद। तुमच्याकडे अशी काही त्या महिलेनं काही तक्रार वगैरे केली आहे या संदर्भात? यस, आम्ही या संदर्भात कुहू बोले चंगळ्या याला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे, पोलीस तक्रार दाखल केलेली आहे, तसेच माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील आम्ही कंप्लेंट केलेली आहे। यस।